आता तुम्ही रॅलीमध्ये आला आहे तर नागरिकांचा कसा प्रतिसाद भेटतो तुम्हाला? पेठ, गोडेगाव आणि आंबेगाव तालुक्यातला हा भाग कायमच मतदानाच्या दृष्टीनं अतिशय उत्साही आणि विकासाच्या कामाला मत देणारा हा मतदारसंघ आहे. गेले 2-3 टर्म मी या भागाचं प्रतिनिधित्व करत असताना ज्या वेळेला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला माझ्या आव्हानाला प्रतिसाद देऊन या भागातल्या जनतेनं माझ्या बाजूनं कौल दिलेला आहे, माझ्या उमेदवारांच्या बाजूने कौल दिलेला आहे. यापूर्वी कैलासबुवा जिल्हा परिषदेचे सदस्य असताना त्यांनी केलेली कामगिरी, त्यांनी या घोडेगाव गटापुरतं नव्हे तर तालुक्यातून येणाऱ्या सगळ्या जनतेची सरकारी कामं मार्गी लावण्यामध्ये त्यांचा मोठा हातभार लागलेला आहे. तशाच नारोडी गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ मंगल हुले यांचं माहेर आमच्या लांडेवाडीचं आढळरावांचं, त्या सरपंच म्हणून त्या गावामध्ये अतिशय चांगली विकासाची कामं केली. सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन बरोबर पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आज आपण पाहतोय 2 दिवसापूर्वी आमचे नेते महाराष्ट्राचे लाडके दादा अजितदादा यांचं अपघाती निधन झाले. त्यामुळं आम्ही कुठं जाहीर सभा, कुठं आवाज, लाऊडस्पीकर, गाणी वगैरे ह्या गोष्टीला फाटा देऊन घरोघरी जाऊन हात जोडून लोकांना गाठीभेटी घेतो आहे. त्या निमित्तानं मी पाहिलं या संपूर्ण गोडेगाव शहरामध्ये नागरिकांमध्ये एक उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला बघायला मिळालेला आहे. मला खात्री आहे 80% जास्त मतदान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ या चिन्हावर होणार आहे याची मला 100% खात्री आहे. आणि तिन्ही उमेदवार 2 पंचायत समिती आणि 1 जिल्हा परिषद आंबेगाव तालुक्यामध्ये सर्वाधिक जास्त मताधिक्याने निवडून येईल याची मी आपल्याला ग्वाही देतो. राज्यामध्ये चर्चा चालू आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होण्याच्या, तर मग आंबेगाव तालुक्यातल्या कार्यकर्त्यांच्या तशा काही भावना आहेत का? आता हा विषयाला वेळ आहे. खरं म्हणजे अजितदादा आणि शरदचंद्रजी पवार यांच्यामध्ये या संदर्भात काही चर्चा झाल्या होत्या, पण निर्णय घ्यायला आता नवीन त्या पक्षाचे, आमच्या दोन्ही पक्षाचे लोक निर्णय घेतील. जो निर्णयाला अजून वेळ आहे सध्या, की इलेक्शन पार पडल्यानंतर बघू काय होतं. पुढील 5 वर्षासाठी तुमचं विजन काय असणार? गेले 20 वर्ष माझं विजन जे राहिलं, लोकांबरोबर राहायचं, लोकांची कामं करायची, सत्ता असो किंवा नसो, विकास निधी भरपूर आणायचा. मी गेले 3-4 वर्ष विरोधी पक्षात असताना किंवा सत्तेवर नसताना सर्वाधिक जास्त जवळजवळ 1200 कोटी रुपयाची विकास कामं केलेली आपण बघितलेली आहे. आणि या पुढच्या काळामध्ये फक्त विकास कामं आणि लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आमचे कैलासबुवा असतील, आमच्या मंगलताई असतील, हे दोघंही कुठेही कमी पडणार नाही याची मला खात्री आहे. या निवडणूक प्रक्रियेमध्ये कार्यकर्त्यांमध्ये थोडी भावनिक दुःख आहे, भावनिक वातावरण आहे. यात उत्साहाचं काही वातावरण नाही आहे. या प्रक्रियेला पूर्ण करण्यासाठी पक्ष कसा पुढे जाईल कार्यकर्त्यांना घेऊन? पक्षानं जे आदेश काढला आहे की कुठे गाजावाजा न करता फक्त नम्रपणे लोकांची मतं मागायची. आता तुम्ही पाहिलं मगाचे 2-2.5 तास आम्ही घरोघरी गेलो, लोकांना हात जोडले आणि आमच्या दोन्ही उमेदवाराला मतदान करा अशी विनंती केलेली आहे. अशाच प्रकारचा प्रचार भविष्य काळामध्ये येणाऱ्या 8 दिवसामध्ये राहणार आहे. एकही जाहीर सभा नसणार आहे, रॅली नसणार आहे किंवा वाजंत्री नसणार आहे आणि अतिशय नम्रपणे आम्ही लोकांच्या समोर जाणार. धन्यवाद. चला.